नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशील कोडापे. प्रशील सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, TRTI अंतर्गत मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोफत पोलीस भरती प्रशिक्षणाच्या प्रवेशाकरिता TRTIच्या माध्यमातून एक परीक्षा होणार आहे, चाळणी परीक्षा होणार आहे आणि या चाळणी परीक्षेला उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यांनाच या मोफत पोलीस भरती प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार. मग ही परीक्षा कधी होणार? तर ही परीक्षा होणार 21 नोव्हेंबर. कधीपासून? 21 नोव्हेंबर 2025 पासून ही परीक्षा होणार. आणि या परीक्षेचे हॉल तिकीट 15 नोव्हेंबरपासून या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना TRTIच्या लिंकवरून उपलब्ध होणार आहेत. मग आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की TRTI अंतर्गत जो CET पेपर होणार, या पेपरचा अभ्यासक्रम काय आहे, या अभ्यासक्रमावर आधारित आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा TRTI मार्फत मोफत पोलीस प्रशिक्षणाकरिता जो अभ्यासक्रम असणार आहे, या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय असणार आहे किंवा TRTI अंतर्गत जी CET परीक्षा होणार आहे, या CET परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम असणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न आणि 100 गुण म्हणजे 100 मार्कांची ही परीक्षा होणार असून या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण नसणार. नकारात्मक गुण नाही आहेत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाहीत. मग या 100 प्रश्नांमध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा समावेश असणार? तर बघा, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK या 4 घटकांवर आधारित तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. 100 प्रश्नांना 100 गुण असणार आहे. यामध्ये कुठेही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही, नकारात्मक गुण राहणार नाही. आणि या परीक्षेचा कालावधी एकूण 1.5 तास असणार आहेत. 1 तास 30 मिनिटे या परीक्षेचा कालावधी राहणार असून परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची राहणार. परीक्षा ही काय? ऑनलाईन स्वरूपाची असणार आहेत. 100 गुणांची परीक्षा, निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. चला आपण पाहूया की या पोलीस भरतीसाठी कोणता अभ्यासक्रम आहे. या 4 घटकांच्या अंतर्गत कोणत्या घटकांवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील, आज हे आपण पाहूया. चला तर मग आज आपण प्रत्येक घटकांचं व्यवस्थितपणे आपण आज घटकांतर्गत माहिती पाहणार आहोत की या TRTI अंतर्गत CET परीक्षेला कोणत्या घटकांवर आधारित प्रश्न येतील किंवा या परीक्षाचं स्वरूप कसं आहे, याचा अभ्यासक्रम कसा आहे, हे आज आपण मराठी व्याकरण याचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर या ठिकाणी बघा, तुम्हाला मराठी भाषेचा उगम व व्याकरण, संधी, शब्दांच्या जाती, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, समास, अलंकार, वृत्ते, शब्दसिद्धी, वाक्य पृथक्करण, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द या टॉपिकवर
तुम्हाला सदर परीक्षेमध्ये 25 प्रश्न विचारले जाणार. किती प्रश्न विचारले जाणार? 25 प्रश्न विचारले जाणार. मग आता या टॉपिकच्या अंतर्गत कुठले कुठले सब टॉपिक येतात? तर बघा, आता जसा पहिला टॉपिक आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मग मराठी भाषेचा उगम व व्याकरण या टॉपिकवर कोणत्या सब टॉपिकवर क्वेश्चन येणार? तर मराठी भाषेची उत्पत्तीविषयी, मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी, भाषा, लिपी व स्वरूप, भाषेचे मूलभूत घटक, वर्णमाला, मूळाक्षरे, अनुनासिक आणि परसवर्ण, वर्ण व त्याची उच्चारस्थाने, जोडाक्षरे, साधण्याचे प्रकार व शब्दातील घटक, अकारविल्हे शब्दांची मांडणी आणि आघातयुक्त वर्ण. हे पहिल्या टॉपिकचे सब टॉपिक असणार आहे. हे पहिल्या टॉपिकचे काय असणार आहे? सब टॉपिक. यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तेव्हा अभ्यास करत असताना या टॉपिकचा काय करायचं आहे? तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारले जाणार? प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर बघा, दुसरा टॉपिक आपण पाहिलेला होता संधी. दुसरा टॉपिक कोणता पाहिलेला होता? संधी. मग आता या संधी या टॉपिकमध्ये कशावर प्रश्न विचारले जाणार? तर बघा, संधीचे मुळात मुख्यतः 3 प्रकार आहे. एक आहे स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्याचबरोबर मराठीतील विशेष संधी या 4 प्रकारांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तिसरा टॉपिक सांगितला होता आपण शब्दांच्या जाती. आता या शब्दांच्या जातीमध्ये मुख्यतः 2 प्रकार आहे. एक विकारी आणि दुसरी अविकारी. एक कोणती? विकारी आणि दुसरी अविकारी. मग याच्यामध्ये बघा, हे जे 4 टॉपिक आहे, सब टॉपिक कोणते? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या विकारी आहेत. या शब्दांच्या कोणत्या जाती आहे? विकारी आहे. त्यानंतर क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या 4 जाती अविकारी आहेत. म्हणजे शब्दांच्या एकूण 8 जाती आहे आणि या 8 जातींचं विभाजन 2 पद्धतीमध्ये होतात, अविकारी आणि विकारी. यावर तुम्हाला काय विचारले जाऊ शकतात? प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा, नंतरचा टॉपिक आहे प्रयोग. नंतरचा टॉपिक कोणता आहे? प्रयोग. आता प्रयोगात कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाणार? तर बघा, प्रयोगाचे 3 मुख्यतः प्रकार: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि काय? भावे प्रयोग. त्यानंतरचा टॉपिक आहे वाक्यांचे प्रकार. त्यानंतर काय आहे? वाक्यांचे प्रकार. त्यानंतर बघा, वाक्य रूपांतर, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य. बरोबर आहे. यावर तुम्हाला काय विचारले जाणार? प्रश्न विचारले जाणार. त्यानंतरचा टॉपिक आहे समास. त्यानंतरचा टॉपिक काय आहे? समास. समासाचे मुख्यतः 4 प्रकार: अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. या समासाच्या टॉपिकवर तुम्हाला काय विचारले जाऊ शकतात? प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा, अलंकार हा टॉपिक आहे वेगळा. वृत्ते, शब्दसिद्धी. वृत्ते, शब्दसिद्धी. त्यानंतर बघा, वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. संयुक्त वाक्याचे वाक्य पृथक्करण. संयुक्त वाक्याचे वाक्य पृथक्करण. पदपरिस्फोट, सिद्ध व साधित शब्द, शब्दांच्या शक्ती, विरामचिन्हे, शुद्ध लेखन, अशुद्ध, शुद्ध शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. शब्दसमूहाबद्दल काय? एक शब्द. मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ, वाक्यप्रचार आणि विरुद्धार्थी शब्द. आणि काय? विरुद्धार्थी शब्द. त्याचबरोबर बघा, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दांच्या विविध व सूक्ष्म अर्थछटा, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती,
काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह, साहित्यिकांची नावे व साहित्यकृती. हे झाला मराठी विषयाचा अभ्यासक्रम. हा झाला मराठी विषयाचा अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आणि या 25 प्रश्नाला तुम्हाला 25 गुण देण्यात आलेले आहे. म्हणजे मराठी या विषयावर प्रश्न विचारण्याची शक्यता आपण आतापर्यंत जे टॉपिक पाहिलेले आहे या टॉपिकवर आधारित मराठी विषयाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार. त्यानंतर बघा दुसरा विषय आहे गणित. त्यानंतर दुसरा विषय कोणता आहे? अंकगणित. आता या विषयाला सुद्धा सेम वेटेज आहे, 25 प्रश्न विचारले आहे. या विषयाला सुद्धा किती प्रश्न विचारलेले आहे? 25 प्रश्न विचारलेले आहे आणि 25 गुण देण्यात आलेले आहे. 25 प्रश्न 25 गुण. मग यामध्ये बघा कोणते कोणते टॉपिक आहे? गणित अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते टॉपिक तुम्हाला विचारले जाणार बघा? संख्या पद्धती, लसावी मसावी, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, वयवारी, भागीदारी, शेकडेवारी, नफा व तोटा. त्याचबरोबर बघा व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ, वेग व अंतर, काळ आणि काम, नळ आणि पाण्याची टाकी, नदी व प्रवाह, डाटा विश्लेषण आणि कॅलेंडर. या घटकांवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. प्रश्नांची संख्या किती आहे? 25. प्रश्नांची संख्या किती आहे? 25. मग बघा आपण आता या घटकातले उपघटक आपण पाहूया की संख्या व संख्यांचे प्रकार. हा जो मुख्य घटक आहे या मुख्य घटकामध्ये बघा मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, विषम संख्या, समसंख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या या उपघटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. या उपघटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा दुसरा घटक आहे परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय व अपरिमेय संख्या. मग याच्यामध्ये कशावर प्रश्न विचारले जाणार बघा? परिमेय संख्या कोणत्या? सामान्य परिमेय संख्या, दशांश परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. त्यानंतर तिसरा घटक आहे वर्ग व वर्गमूळ. मग यामध्ये बघा विशिष्ट संख्यांचे वर्ग काढणे, दशांश संख्येचा वर्ग करणे, वर्गमूळ काढणे, दशांश संख्येचा वर्गमूळ काढणे या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर चौथा टॉपिक बघा घन व घनमूळ. घन व घनमूळ. दिलेल्या संख्याचे घनमूळ काढणे, दिलेल्या दशांश संख्यांचे घनमूळ काढणे, बरोबर, दशांश संख्येचे घनमूळ काढणे. त्यानंतर बघा घातांक. मग याच्यामध्ये घातांकांची बेरीज. याच्यामध्ये काय? घातांकाची बेरीज. घातांकांची काय? वजाबाकी. घातांकांचा काय? गुणाकार. घातांकांचा भागाकार. घातांकांचा व्यस्त गुणाकार. शून्य घातांकावरील उदाहरणे यावर आधारित तुम्हाला घातांक या घटकावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा टॉपिक बघा लसावी व मसावी काढणे. लसावी व मसावी काढणे. मग याच्यामध्ये बघा दिलेल्या संख्येचा लसावी आणि काय मसावी दोन्ही काढणे. त्यानंतर एखाद्या संख्येचा लसावी व मसावी, एखाद्या संख्येचा काय लसावी व मसावी दिला असेल तर ती संख्या काढणे. त्यानंतरचा घटक बघा संख्या दिली असेल तर काय लसावी मसावी काढणे. अपूर्णांक दिला असता लसावी मसावी काढणे. या घटकावर प्रश्न येतील. त्यानंतर बघा विभाज्यतेच्या कसोट्या. त्यानंतर काय विभाज्यतेच्या कसोट्या. यामध्ये बघा 2ची कसोटी, 3ची कसोटी,
4ची कसोटी, 4ची कसोटी, 9ची कसोटी आणि 11ची कसोटी या उपघटकावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा घटक आहे सरासरी, ॲव्हरेज. मग याच्यावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतील बघा. नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. नैसर्गिक संख्यांची काय सरासरी काढा. समसंख्यांची सरासरी काढा. विषम संख्यांची सरासरी काढा. क्रमवार संख्यांची सरासरी काढा. गुणोत्तरांची सरासरी काढा. दिलेल्या वयांची सरासरी काढा. त्यानंतर वेळ, वेग आणि अंतर, वेळ, वेग आणि अंतर यांची सरासरी काढा. पूर्णांक अपूर्णांक संख्यांची काय सरासरी काढा. धाव, डाव, धाव आणि काय किंवा डाव यांची सरासरी काढा. त्यानंतर उंची, वजन, उंची आणि वजन यांची सरासरी काढा. त्यानंतर गुण किंवा टक्केवारी यांची सरासरी काढा. त्यानंतर सरासरी तापमान, सरासरी खरेदी विक्री, सरासरी खर्च उत्पन्न पगार, सरासरी कामाचे तास या उपघटकांवर, सरासरी या घटकावर आधारित तुम्हाला काय प्रश्न दिसेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे वेग, वेळ आणि अंतर. वेग, वेळ आणि अंतर या टॉपिकवर बघा रेल्वेवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मग रेल्वेचा वेग, रेल्वेचा वेळ, रेल्वेने कापलेले अंतर, मग रेल्वे बोगदा, पूल किंवा गाव पार करायला किती वेळ लागेल, खांब, व्यक्ती, सिग्नल, झाड पार करायला रेल्वेला किती वेळ लागेल. रेल्वेच्या लांबीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दोन गाड्या एकमेकाच्या विरुद्ध, दोन गाड्या काय एकमेकाच्या विरुद्ध, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दोन गाड्या एकाच दिशेने धावतात, मग किती वेळात त्या पोहोचतील यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बोट व प्रवाह, प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि संथ पाण्यातील बोटीचा वेग, वेळ, अंतर या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा टॉपिक बघा काळ, काम आणि वेग. या टॉपिकमध्ये बघा एकत्रित मिळून केलेले काम, सर्व मजुरांनी एकत्रित मिळून केलेले काम, गटामध्ये केलेले काम, काम समान असेल तर, काम वेगवेगळे असेल तर, आणि क्षमतेनुसार काम या उपघटकांवर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा पाण्याची टाकी व नळ, पाण्याची टाकी व नळ. मग यावर कशा पद्धत कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील बघा. एका नळाने टाकी भरणे किंवा रिकामी होणे, दोन नळाने टाकी भरणे किंवा रिकामी होणे, तीन नळाने टाकी भरणे किंवा रिकामी होणे, एकत्रित नळ चालू असल्यास टाकी भरणे किंवा रिकामी होणे या उपघटकांवर प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा घटक आहे गुणोत्तर व प्रमाण. मग आता बघा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर हा या उपघटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर, तिसऱ्या राशीचे गुणोत्तर, बहुराशींचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर, संख्या एकमेकांच्या पटीत दिलेल्या असल्यास त्यांचं गुणोत्तर काढणे, त्यानंतर भूमितीवरील गुणोत्तर आणि उत्पन्न, पगार व खर्चाचे गुणोत्तर या उपघटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतरचा टॉपिक बघा शेकडेवारी. त्यानंतरचा टॉपिक कोणता आहे शेकडेवारी. आता शेकडेवारी हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण प्रश्नांची संख्या जास्त येण्याची शक्यता आहे. शेकडेवारी दिली असता प्राप्त घटक काढणे, शेकडेवारी व प्राप्त घटक दिले असता मूळ घटक काढणे, सुरुवातीला वाढ नंतर घट होत असेल तर होणारी एकूण वाढ किंवा घट काढणे, सुरुवातीला वाढ व नंतर वाढ होत असेल तर होणारी काय काढणे वाढ काढणे, सुरुवातीला घट व नंतर पुन्हा घट होत असेल तर काय काढणे एकूण घट काढणे,
शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे, पेक्षा कमी किंवा जास्त शेकडेवारीवरील उदाहरणे, पास नापासवरील उदाहरणे, मिश्रणावर आधारित उदाहरणे, लोकसंख्येत वाढ यावर आधारित उदाहरणे, लोकसंख्येत घट यावर आधारित उदाहरणे, भूमितीवर आधारित शेकडेवारी, मतदान व टक्केवारी व वेतनावरील शेकडेवारी या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा टॉपिक बघा नफा व तोटा. त्यानंतरचा टॉपिक कोणता आहे? नफा व तोटा. आता बघा नफा काढणे किंवा तोटा काढणे, शेकडा नफा काढणे किंवा शेकडा तोटा काढणे, खरेदी किंमत काढणे किंवा विक्री किंमत काढणे, दोन नफे किंवा दोन तोटे दिले असता खरेदी विक्री काढणे, मूळ वजन चुकीचे वजन किंवा भेसळ नफा तोटा काढणे, शापिल किंवा दर्शनी किंवा सूट काढणे, नफा तोटा पटीत असणारी उदाहरणे, दोन वेगवेगळ्या दर्जाच्या वस्तू एकत्र करून विकल्यास नफा तोटा काढणे, समान विक्री किंमत परंतु विसंगत नफा किंवा तोटा असताना खरेदी किंमत काढणे. या उपघटकांवर नफा तोटा या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आहे सरळ व्याज. त्यानंतरचा टॉपिक कोणता आहे? सरळ व्याज. मग आता बघा सरळ व्याजवर कोणत्या उपघटकांवर प्रश्न विचारले जाईल. तर बघा सरळ व्याज काढणे, सरळ व्याज दिले असता किंमत दर वेळ काढणे, राशी दिली असता रक्कम किंवा दर काढणे, सरळ व्याज व पटीवरील उदाहरणे, सरळ व्याजावरील मिश्र उदाहरणे, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज काढणे, तिमाही अर्धवार्षिक, चक्रवाढ व्याज दिले असता रक्कम दर मुदत काढणे, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावरील मिश्र उदाहरणे, वार्षिक व्याजाचा दर बदलत असल्यास चक्रवाढ व्याज काढणे आणि चक्रवाढ व्याज व पटीवरील उदाहरणे या उपघटकावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा क्षेत्रफळ, घनफळ व पृष्ठफळ. आता हे भूमिती या विषयाचा घटक आहे. घनावरील उदाहरणे, वृत्तचित्तीवरील उदाहरणे, शंकूवरील उदाहरणे, त्यानंतर बघा वर्तुळावरील उदाहरणे, अर्धगोलावरील उदाहरणे, त्रिकोणावरील उदाहरणे, चौकोनावरील उदाहरणे, आयतावरील उदाहरणे, मिश्र उदाहरणे आणि इष्टिका चित्ती या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर बघा पूर्णांक व अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यावरील उदाहरणे, अपूर्णांक संख्यावरील उदाहरणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील उदाहरणे, व्यवहारी अपूर्णांक व शाब्दिक उदाहरणे, पटीतील उदाहरणे, लहान व मोठा अपूर्णांक काढणे, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि काय भागाकार, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे, व्यवहारी अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे, आवर्ती दशांश अपूर्णांक, शुद्ध आवर्ती, मिश्र आवर्ती आणि मिश्र आवर्ती दशांशाचे व्यवहारी अपूर्णांकात काय करणे रूपांतर करणे. या उपघटकांवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील येणाऱ्या पेपरमध्ये. त्यानंतर बघा सूट कमिशन. शापिल किंमत व विक्री किंमत दिली असता शेकडा सूट काढणे, शापिल किंमत व शेकडा सूट दिली असता विक्री किंमत काढणे, विक्री किंमत व शेकडा सूट दिली असता शापिल किंमत काढणे, क्रमगत सूट दिली असता एकत्रित सूट काढणे, वस्तूंची किंमत व शेकडा कमिशन दिली असता कमिशन रक्कम काढणे, वस्तूची विक्री किंमत व कमिशन रक्कम दिली असता शेकडा कमिशन काढणे, शेकडा कमिशन व कमिशन रक्कम दिली असता वस्तूची विक्री किंमत काढणे. या उपघटकावर आधारित तुम्हाला काय विचारले जातील प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा संभाव्यता. संभाव्यतामध्ये काय विचारले जातील? नाण्यावरील उदाहरणे, सोंगट्यावरील उदाहरणे, फासे, फास्यांवर उदाहरणे, पत्त्यांवरील उदाहरणे,
गटावरील उदाहरणे, हस्त आंदोलन यावर उदाहरणे, संचावरील उदाहरणे यावर तुम्हाला काय केले जातील, प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर आधारित अभ्यासक्रम. कोणत्या? बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर आधारित अभ्यासक्रम. आता बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरील अभ्यासक्रम जर पाहिला तर पहिला टॉपिक कोणता आहे? वर्णमाला. पहिला टॉपिक कोणता आहे? वर्णमाला. मग आता या वर्णमालावर आधारित कोणते कोणते उपघटक आहे? कोणते कोणते उपघटक आहे? बघा कोणते कोणते उपघटक आहे? मराठी वर्णमालिका, मराठी वर्णमालिका, स्वरावरील प्रश्न, व्यंजनावरील प्रश्न, इंग्रजी वर्णमाला आणि विसंगत पदावरील प्रश्न या उपघटकावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बघा बुद्धिमत्ता या विषयाला सुद्धा तुम्हाला 25 मार्क देण्यात आलेले आहे आणि यासाठी 25 प्रश्न आणि यासाठी किती? 25 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर दुसरा घटक आहे संख्या मालिका. दुसरा घटक कोणता आहे? संख्या मालिका. मग संख्या मालिकेमध्ये असलेले उपघटक कोणते? तर बघा क्रमवार संख्यांची मालिका, सम विषम संख्यांची मालिका, मूळ संख्यांची मालिका, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ संख्यांची मालिका, धन व ऋण संख्यांची मालिका, अपूर्णांकांची मालिका, गणितीय क्रियांवरील संख्या मालिका, फरक व फरकाचा फरक यांवरील क्रमबद्ध मालिका, विशिष्ट सूत्राचा वापर करून तयार होणारी मालिका या उपघटकांवर आधारित संख्या मालिका या घटकांवर तुम्हाला काय विचारले जातील? प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा समान संबंध. मग समान संबंधमध्ये बघा शब्दातील संबंध ओळखणे, अंकश्रेणीतील संबंध ओळखणे, अंक किंवा शब्दांच्या मनोऱ्यावरील आधारित संबंध ओळखणे आणि संमिश्र सहसंबंध हे उपघटक यामध्ये याचा काय राहणार? समावेशी राहणार. त्यानंतरचा घटक आहे वर्गीकरण. त्यानंतरचा घटक कोणता आहे? वर्गीकरण. भाषिक किंवा शाब्दिक वर्गीकरण, संख्यांचे वर्गीकरण, वर्णमालेचे वर्गीकरण आणि काय? आकृत्यांचे वर्गीकरण या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा सांकेतिक भाषा. त्यानंतर काय? सांकेतिक भाषा. अक्षराऐवजी अंकांचा संकेत असणारी उदाहरणे, अंकांऐवजी अंकाचा संकेत असणारी उदाहरणे, शाब्दिक उदाहरणे. काही शाब्दिक उदाहरणांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. चिन्ह आकृत्यांवरील उदाहरणे, अक्षर, चिन्ह व अंक या चिन्हांवरील उदाहरणे, चौकट किंवा साच्या संकेत, पृथक्करण संकेत यावर आधारित तुम्हाला काय? प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तर्क व अनुमान. तर्क व अनुमान यामध्ये बघा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील? व्हेन आकृत्यावर आधारित उदाहरण, अनुमान व निष्कर्ष काढणे, जर तरवरील उदाहरणे, संख्यांवरील उदाहरणे आणि वर्णावरील उदाहरणे या घटकांचा समावेश असणार आहे प्रश्नांमध्ये. त्यानंतर बघा दिनदर्शिका, कॅलेंडर, सामान्य वर्षावरील प्रश्न, लीप वर्षावरील प्रश्न, तारीख, वार आणि आठवड्यावरील प्रश्न, जादा दिवसावर प्रश्न, मराठी महिन्यांवरील उदाहरणे, त्याचबरोबर दिनविशेष, सण, जयंती, पुण्यतिथीवरील उदाहरणे यावर आधारित तुम्हाला काय विचारले जातील? प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा बैठक व्यवस्था. त्यानंतर काय आहे? बैठक व्यवस्था आहे. रांगेतील बैठक व्यवस्था, वर्तुळातील बैठक व्यवस्था, बंदिस्त जागेभोवतीची बैठक व्यवस्था, खुल्या जागेवरील बैठक व्यवस्था, टेबलाभोवतीची बैठक व्यवस्था आणि त्रिकोणाकृती, पंचकोणाकृती, षटकोणाकृती इत्यादी बैठक व्यवस्था या उपघटकांवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा रांगेतील स्थान. कोणता घटक आहे? रांगेतील स्थान. मग आता रांगेतील स्थानवर कोणते उपघटक आहे यांचा समावेश?
रांगेतील सुरुवातीचे स्थान किंवा पाठीमागचे किंवा मध्यभागी असलेले स्थान काढा. रांगेतील एकूण विद्यार्थी किंवा रांगेतील एकूण झाडे यावर आधारित प्रश्न. जागेची अदलाबदल केल्यास रांगेतील स्थान आणि रांगेतील मुलांमधील अंतर या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर बघा घड्याळवर आधारित प्रश्न. मग घड्याळवर आधारित प्रश्न काय, तर तास काटा व मिनिट काटा यांमधील अंशाचा कोन काढणे. दोन काटे एकमेकांना छेदणारी उदाहरणे दिसेल तुम्हाला. घड्याळाची आरशातील प्रतिमा यावरील तुम्हाला उदाहरणे दिसते. परस्पर रूपांतरणावरील उदाहरणे. घड्याळ मागे पुढे असल्याने वेळेत होणारा बदल. घड्याळ व दिशा संबंध यावरील उदाहरणे तुम्हाला या उपघटकांवर काय प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर बघा नात्यावर आधारित प्रश्न. नात्यावर आधारित प्रश्न यावर बघा चित्रावरील उदाहरणे, संकेतावरील उदाहरणे आणि काय शाब्दिक उदाहरणे. त्याचबरोबर वयावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. मग याच्यात बघा गुणावरील उदाहरणे, वयांची सरासरी दिली असता वय काढणे. वर्षापुढील किंवा वर्षामागील वय दिले असता सध्याचे वय काढणे. सध्याचे वय दिले असता मागचे पुढचे वय काढणे. दिनविशेष दिले असता वय काढणे. त्यानंतर बघा हस्तांदोलन. हस्तांदोलनावरची काही शाब्दिक उदाहरणे तुम्हाला विचारले जातील. कोडे सोडवणे. कोडे सोडवणे. आता या घटकामध्ये बघा काही आकृत्यावरची उदाहरणे दिली जातील, काही संख्येवरची उदाहरणे दिली जातील आणि काही शाब्दिक उदाहरणे दिली जातील. त्यानंतर बघा आकृत्यांची संख्या मोजणे. आकृत्यांची काय संख्या मोजणे. आता याच्यामध्ये बघा आकृत्यांची संख्या मोजणेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, तर बघा त्यामधले घटक बघा कोणते कोणते घटक आहेत. कोणांची संख्या मोजणे. कोणांची संख्या मोजणे. त्यानंतर बघा त्रिकोणांची संख्या मोजणे. चौकोनांची संख्या मोजणे. चौरसांची संख्या मोजणे. आयतांची संख्या मोजणे आणि रेषांची संख्या मोजणे या उपघटकांवर आधारित तुम्हाला काय केले जातील प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा टॉपिक बघा प्रतिमांवरील उदाहरणे. आता प्रतिमांवरील उदाहरणांमध्ये काय प्रश्न विचारले जातील. आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा प्रश्न दिले जातील. आरशातील प्रतिमा ओळखा. पाण्यातील प्रतिमा ओळखा. त्यानंतर बघा डावी बाजू उजवी बाजू वर खालच्या बाजूस असणाऱ्या प्रतिमा ओळखा. सावलीवरील उदाहरणे दिली जातील. त्यानंतरचा टॉपिक आहे आकृत्यांवर आधारित प्रश्न. आता आकृत्यांवर आधारित प्रश्नांमध्ये बघा आकृत्यांचा समान संबंध, आकृती पूर्ण करणे, घटिवत दिशेने फिरणारी आकृती, प्रतिघटिवित दिशेने फिरणारी आकृती, विसंगत आकृती आणि आकृत्यांचा भाग ओळखणे या उपघटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर बघा दिशेवरील प्रश्न. दिशेवरील प्रश्नांमध्ये बघा घड्याळावरील प्रश्न. घड्याळावरील प्रश्न. सूर्योदय सूर्यास्तावरील प्रश्न. मूळ स्थान काढणे. मूळ स्थानावरचं अंतर काढणे. उलट स्थितीवरून दिशा ओळखणे आणि दिलेल्या माहितीवरून दिशा बाजू काढणे आणि वळणावरील प्रश्न. म्हणजे अशा पद्धतीने बुद्धिमत्ता, अशा पद्धतीने काय बुद्धिमत्ता या घटकावर आधारित तुम्हाला काय विचारले जातील प्रश्न विचारले जातील. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 3 विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. पहिला मराठी व्याकरण, दुसरा अंकगणित आणि तिसरा विषय होता बुद्धिमत्ता. या 3 विषयां मिळून प्रत्येकी विषयाला 25 प्रश्न आणि 25 प्रश्नाला 25 गुण असं त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता एक शेवटला घटक पाहतो म्हटलं, एक शेवटला घटक पाहतो म्हटलं तर शेवटला घटक कोणता आहे आपला बघा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. सामान्य ज्ञान आणि काय चालू घडामोडी. आता सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
या घटकावर आधारित सुद्धा 25 प्रश्न आहे. 25 प्रश्न आणि 25 मार्क, 25 गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग सामान्य ज्ञान यामध्ये कोणत्या कोणत्या विषयाचा समावेश होणार? सामान्य ज्ञान यामध्ये कोणत्या कोणत्या विषयाचा समावेश होणार? बघा, इतिहास, राज्यघटना, भूगोल, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी या 1, 2, 3, 4 आणि 5 विषयांचा काय होणार आहे? समावेश होणार आहे. बघा, जीके मध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा? इतिहास, राज्यघटना, भूगोल, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी या विषयांचा अंतर्भाव होणार आहे, समावेश होणार आहे. आणि या 5 विषय मिळून तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे. किती प्रश्न? 25 प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर पाहतो म्हटलं तर एकूण प्रश्न हे किती आहे? 100 आहे. एकूण गुण किती आहे? 100 आहे. म्हणजे 100 प्रश्नांना 100 गुण आहे. आणि नकारात्मक गुण नाहीत. म्हणजे TRTI अंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करिता CETचा जो पेपर होणार आहे, हा पेपर एकूण 100 मार्काचा असणार आहे. आणि 100 मार्कापैकी जर आपण जास्तीत जास्त गुण घेतले तर आपला या योजनेकरिता नंबर लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा आजच्या या व्हिडिओतून आपल्यासमोर आपण हा TRTI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण परीक्षेचा अभ्यासक्रम आपण तुमच्यासमोर घेऊन आलेला आहोत. TRTI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.